आज आपण बुद्धीसाठी, पोटाच्या विकारावर अत्यंत गुणकारी बेलफळाचा सरबत कसा बनवायचा ते पाहूया. तर एक बेलफळ घेतलेलं आहे आणि चांगलं बेलफळ बघून घ्यायचं आहे. काळंवालं बेलफळ घ्यायचं नाही आहे. आता याच्यामध्ये 2 ग्लास तरी पाणी टाकायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे 2 ते 3 तास. मिक्सरच्या भांड्यात सरबत बनवायचं नाही आहे. त्याच्यानंतर फोडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गाळून घ्यायचं आहे जाड गाळणीने. आता याच्यामध्ये फक्त अर्धी वाटी साखर घालायची आहे एका बेलफळासाठी. छान मिक्स करून घ्यायचं आहे. 5 काळी मिरी आणि 3 वेलची घेतली, ती पण कुटून घ्यायचे, चाळून घ्यायचे, ती पण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. मिक्स करायचं आहे आणि बाटलीत भरून ठेवायचं आहे. 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये हा सरबत टिकतो. ग्लासात बर्फ घ्यायचा आहे, लिंबूचा रस टाकायचा आहे, सरबत टाकायचं आहे. जे भगवंताला प्रिय आहे ते आपल्या शरीरासाठी नक्कीच चांगलं आहे. तर हा सरबत नक्की बनवून प्या.